हॅलो. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण इयत्ता 12वी विषय फिजिक्स रोटेशनल डायनॅमिक्स मधील युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे पॉईंट कव्हर करणार आहेत. सर्वप्रथम आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहूयात आणि त्याची डेफिनेशन. ड्युरिंग सर्क्युलर मोशन, if the speed of particle remains constant, then it is called as uniform circular motion. आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात. हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे, पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कधी म्हणणार? ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होणार आहे, त्यावेळेस त्याची जी मोशन असणार आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण अर्थ कन्सिडर करूयात आणि अर्थभोवती मून रोटेट होतोय असं कन्सिडर करूयात. आता असं कधी होत नाही की हा मून थोड्या कालावधीसाठी जास्त वेलॉसिटीने जाईल, नंतर थोड्या कालावधीसाठी कमी वेलॉसिटीने, नंतर थोड्या कालावधीसाठी जास्त वेलॉसिटी, नंतर कमी वेलॉसिटी, असं नॉन युनिफॉर्म वेलॉसिटीनं तो कधीही मूव्ह होत नाही त्याच्या फिक्स ऑर्बिटमध्ये. तर तो एका कॉन्स्टंट वेलॉसिटीनं त्याच्या ऑर्बिटमध्ये सनच्या अराउंड मूव्ह होत असतो. यामुळे त्याची मोशन कशी असते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या आपण पाहूयात. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज, ओके, काय आहे? तर डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. ओके, इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला? डायरेक्शन. कशाची डायरेक्शन? वेलॉसिटीचे. ओके, पार्टिकलच्या वेलॉसिटीची जी डायरेक्शन असणार आहे ती एव्हरी इन्स्टंटला काय होणार आहे? चेंज होणार आहे. चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. डायग्रामच्या मदतीने समजून घेऊयात. तर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्याची जी वेलॉसिटी असणार आहे त्याची डायरेक्शन ही प्रत्येक इन्स्टंटला चेंज होणारी असते. ओके, एव्हरी इन्स्टंटला चेंज होणारे असते. समजा हा ऑब्जेक्ट इथे आहे, हा पार्टिकल इथे आहे, तर त्याची लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन ही अशा प्रकारे असणार आहे. ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर त्याची डायरेक्शन ही अशा प्रकारे असणार आहे. ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर त्याची ही डायरेक्शन अशा प्रकारे असणार आहे. तर आपण इथे ग्राफच्या मदतीने समजून घेतलेलं आहे की पार्टिकल ज्यावेळेस युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन ही ॲट इन्स्टंटला चेंज होत असते. आणि ही चेंज होताना वेलॉसिटी जी आहे ती चेंज होताना त्याची डायरेक्शन ही त्या ऑब्जेक्टच्या पाथला टेंजेन्शियल असते. हा त्याचा पाथ झाला, ॲक्च्युअल पाथ झाला. आणि त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन ही कशी आहे? टेंजेन्शियल, म्हणजे स्पर्श होऊन जाणारी, स्पर्शिकेच्या स्वरूपात असणार आहे. बरोबर. म्हणजेच आता बघा, हा त्याचा पाथ झाला. ओके, हा सर्क्युलर पाथ झाला आणि या पाथला त्याची डायरेक्शन कशी आहे? टेंजेन्शियल. ओके, छेदिकेच्या स्वरूपात स्पर्श करून जाणारी अशा प्रकारे त्याची डायरेक्शन असणार आहे. इथे म्हटलेलं आहे आपल्याला वेलॉसिटी इज ऑलवेज टेंजेन्शियल टू द पाथ. आणि वेलॉसिटी कशी आहे? तर त्या पाथला टेंजेन्शियल आहे. आता दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. ती काय आहे? तर एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेस ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल असतं. कशासाठी? तर त्या ऑब्जेक्टची सर्क्युलर मोशन होण्यासाठी. पण ज्यावेळेस ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याच्यावरती जे ॲक्सलरेशन ॲक्ट होणार आहे त्या ॲक्सलरेशनला आपण सेंट्रिपेटल ऑर रेडियल ॲक्सलरेशन म्हणतो. इथे आपल्याला दिलेलं आहे ॲक्सलरेशन इज रिस्पॉन्सिबल. ॲक्सलरेशन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आणि ते जे ॲक्सलरेशन असणार आहे त्या ॲक्सलरेशनला आपण काय म्हणतो? सेंट्रिपेटल ऑर
रेडियल ॲसलरेशन आणि ते ॲसलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि ते डिनोट करण्यासाठी युनिफॉर्म सेंट्रिपेटल ॲसलरेशन ऑर रेडियल ॲसलरेशन डिनोट करण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला काय आहे, अल्फा आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. ओके. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी इज v इज इक्वल टू आर ओमेगा. v मीन्स लिनियर वेलॉसिटी, आर मीन्स रेडियस ऑफ द सर्कल, ओमेगा मीन्स अँग्युलर वेलॉसिटी. तर v ची व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये पुट केली आपण तर आपल्याला इक्वेशन काय भेटणार आहे बघा, ए आर or alpha r means centripetal or radial acceleration is equal to minus ओमेगाची व्हॅल्यू आपण पुट करूयात इथे. ओमेगाची व्हॅल्यू काय असणार आहे इथे या इक्वेशननुसार, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ती व्हॅल्यू पुट करूयात. ओमेगाचा स्क्वेअर आहे म्हणून आपण व्हीचा स्क्वेअर लिहूयात, आरचा स्क्वेअर लिहूयात इंटू आर. ओके. इथे एक आरला हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इक्वेशन काय शिल्लक राहणार आहे इथे, तर अल्फा आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर. तर ही सेंट्रिपेटल ॲसलरेशनची व्हॅल्यू आहे आणि या व्हॅल्यूनुसार आपण या इक्वेशनचा यूज करून ही व्हॅल्यू काढलेलं आहे, इक्वेशन काढलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट पाहूयात किंवा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपेटल ॲसलरेशन आणि लिनियर वेलॉसिटी याची डायरेक्शन कशी असणार आहे हे पाहूयात. तर हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती रोटेट होत आहे. ओके. आणि ही त्याची ॲसलरेशनची डायरेक्शन असणार आहे आणि ही वेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे. बरोबर. इथे आपण मागच्या इक्वेशनमध्ये निगेटिव्ह साईन दिलेला आहे बघा. तर निगेटिव्ह साईन कशासाठी दिलेला आहे, तर सेंट्रिपेटल ॲसलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती किंवा ॲसलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती टुवर्ड सेंटर आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ते समजेल. हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती फिरत आहे. ओके. अशा प्रकारे हा त्या सर्कलचा सेंटर आहे इथे. आता या ऑब्जेक्टची ही जी डायरेक्शन आहे ती ॲसलरेशनची डायरेक्शन आहे आणि ही डायरेक्शन आहे ती वेलॉसिटीची डायरेक्शन आहे. ओके. तर आपण नेक्स्ट स्लाइड पाहूयात. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जी वेलॉसिटी, ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी असणार आहे ती नॉन कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे ती कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल, सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होत असेल, तर मूव्ह होताना त्याची जी वेलॉसिटी असणार आहे ती कंटिन्युअसली चेंज होणार आहे. ओके. तर त्या मोशनला काय म्हणणार आहे आपण, त्या ऑब्जेक्टचे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल ॲक्शन ऑफ ऑन ऑफ फॅन. ज्यावेळेस आपण एखादा फॅन, सिलिंग फॅन ऑन ऑफ करतो त्यावेळेस काय होतं, तर त्या ब्लेडची जी मोशन आहे ती नॉन युनिफॉर्म होते. म्हणजे त्याची वेलॉसिटी कधी इन्क्रीज होणार आहे, कधी डिक्रीज होणार आहे, कधी इन्क्रीज होणार आहे, कधी डिक्रीज होणार आहे. हे एक्झाम्पल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आहे. आणि इथे आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो की मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ॲसलरेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज नॉट कॉन्स्टंट. मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ऑर सेंट्रिपेटल ॲसलरेशन इन
नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज नॉट कॉन्स्टंट, त्यासाठी आपण हे इक्वेशन यूज करतो. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स पाहणार आहे. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन पाहणार आहोत. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असेल आणि त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स आणि त्याची डायरेक्शन टुवर्ड सेंटर जर असेल तर त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन जर टुवर्ड सेंटर असेल तर त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. डेफिनेशन पाहूयात. ए फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन ए बॉडी moving in circular path and it is directed towards the center around which the body is moving. ओके, सर्क्युलर मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट आणि त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स, त्या फोर्सची डायरेक्शन जर टुवर्ड सेंटर असेल तर त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट. ओके, तर अर्थभोवती मून काय होत आहे, रोटेट होत आहे. हिअर द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स टू प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथे काय होतं तर मूनवरती एक सेंट्रिपिटल फोर्स, मूनला एक सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो ग्रॅव्हिटेशनल फोर्सद्वारे, आणि तो फोर्स काय करतो तर ॲट्रॅक्शन बिटवीन मून अँड अर्थ. तो फोर्स काय करत असतो, ॲट्रॅक्शन तिथे निर्माण करत असतो मून आणि अर्थमध्ये. म्हणजेच की हा जो मून आहे अर्थभोवती रोटेट होतो, तो एका फिक्स ऑर्बिटमध्ये रोटेट होईल, तो आउट ऑफ ऑर्बिट जाणार नाही. जर त्या फोर्सची डायरेक्शन टुवर्ड सेंटर जर नसेल तर तो मून बाहेरच्या दिशेने फेकला जाईल, म्हणजे तो त्याच्या फिक्स ऑर्बिटमध्ये रोटेट होणार नाही. इथे सेंट्रिपिटल फोर्स रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि त्यासाठी इक्वेशन पाहूयात आपण. सेंट्रिपिटल फोर्ससाठी सर्वांना माहिती आहे न्यूटन सेकंड लॉनुसार फोर्सचं इक्वेशन काय आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. आता इथे त्या ऑब्जेक्टवरती जे ॲक्सलरेशन ॲक्ट होणार आहे, ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल आणि त्याची डायरेक्शन टुवर्ड सेंटर असेल तर त्यावरती जे ॲक्सलरेशन ॲक्ट होणार आहे ते कोणतं असणार आहे, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑर रेडियल ॲक्सलरेशन असणार आहे. ओके, म्हणून आपण इथे हा फॉर्म्युला अशा प्रकारे लिहितो, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. पण हे ॲक्सलरेशन कसं असणार आहे, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. आणि आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनसाठी एक व्हॅल्यू दिलेली आहे. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज इक्वल टू v² और मायनस v²/r. तर ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटेल Fc इज इक्वल टू मास इंटू v²/r. ओके, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन अशा प्रकारे भेटेल. म्हणून आपण हे इक्वेशन कशासाठी लिहितो तर सेंट्रिपिटल फोर्ससाठी लिहितो. आणि निगेटिव्ह साईन इथे काय इंडिकेट करणार आहे, एमच्या अगोदर तुम्हाला निगेटिव्ह साईन दिसेल, ते निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करणार आहे, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन ऑफ पार्टिकल टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजेच ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती फिरणार आहे, ओके, हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती फिरणार आहे, त्यावेळेस त्याची डायरेक्शन, त्याच्या ॲक्सलरेशनची ऑर फोर्सची डायरेक्शन टुवर्ड सेंटर असणार आहे, म्हणून आपण तिथे निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. ओके, आणि या इक्वेशनमध्ये असणाऱ्या टर्म कोणकोणत्या आहेत तर v म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, r म्हणजे काय तर रेडियस ऑफ द सर्कल, आणि मास म्हणजे काय, m म्हणजे काय, मास ऑफ द पार्टिकल. नेक्स्ट सेंट्रिफ्युगल फोर्स पाहूयात. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय बघा, सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन पाहूयात आपण. सेंट्रिपिटल फोर्स मीन्स सेंट्रिपिटल फोर्स इज अ स्युडो फोर्स. त्याचा अर्थ काय पाहूयात, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विच ॲक्ट्स अलॉंग अ रेडियस अँड
डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल आणि त्याची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर असेल, हा सेंटर आणि सेंटरपासून अवे, ओके, अवे फ्रॉम द सेंटर असेल, तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. फॉर एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल फोर्स समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल समजून घेऊयात. तर सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये त्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे त्याची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर असणार आहे. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते पाहूयात. ए बकेट फुल ऑफ द वॉटर इज रोटेटेड इन व्हर्टिकल सर्कल ॲट पर्टिक्युलर स्पीड. ओके, तर एक लहान बकेट घेऊयात आपण. या बकेटमध्ये वॉटर फिल करूयात. ओके, आणि एका स्ट्रिंगच्या साहाय्याने ते बांधूयात आणि ते व्हर्टिकली मूव्ह करूयात. ओके, सर्क्युलर मोशनमध्ये ते मूव्ह करूयात. तर या बकेटमधील वॉटर खाली पडणार नाही. सो दॅट, इथे म्हटलेलं आहे सो दॅट वॉटर डज नॉट फॉल. त्या बकेटमधले वॉटर खाली पडणार नाही, कारण त्या बकेटमधील वॉटरवरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होत असतो. या कारणाने ते जे वॉटर आहे ते फॉल होणार नाही. आणि हा जो फोर्स आहे तो स्युडो फोर्स आहे. हा फोर्स जो आहे तो स्युडो फोर्स आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूयात. ज्यावेळेस आपण एखाद्या बसमधून ट्रॅव्हल करत असतो, ओके, बसमधून ट्रॅव्हल करत असताना एखाद्या टर्नवरती बस टर्न घेते, त्यावेळेस आपण काय फील करतो, तर आपल्याला कोणीतरी बाहेरच्या बाजूला ढकलत आहे, बाहेरच्या बाजूला फेकले जात आहोत. तर इथे आपल्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होत असतो. ओके, हे काय असणार आहे, सेंटर असणार आहे, कारण इथे सर्क्युलर पाथ आहे आणि हा असणार आहे सेंटर. पण आपल्याला काय फील होतं, तर आपण बाहेरच्या बाजूला ढकलले गेलो आहोत, आणि म्हणजे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अवे फ्रॉम द सेंटर. ओके, आणि त्यासाठी इक्वेशन काय आहे बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू mv²/r. ओके, आणि इथे पॉझिटिव्ह साईन आहे कारण त्याची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर आहे. इक्वेशन तेच, सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्ससाठी इक्वेशन तेच, फक्त तिथे साईनमध्ये फरक आहे. तर सेंट्रिपेटल फोर्समध्ये निगेटिव्ह साईन असतं आणि सेंट्रिफ्युगलमध्ये पॉझिटिव्ह साईन असतं. ओके, आणि याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅल्यू, व्ही म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, आर म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल आणि एम म्हणजे मास ऑफ द पार्टिकल. ओके, थँक्यू स्टुडंट.